चिपळूणमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। नदी इशारा पातळीच्या जवळ असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चिपळूण शहरात काही ठिकाणी सखल भागात पाणी साठलं असलं तरी अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे। नदीचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचं असल्याचं देखील बोललं जातंय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाशांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। रविवार व सोमवार या 2 दिवसांकरता रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 2005 तसेच 2021 साली चिपळूणच्या नागरिकांना महापुराचा सामना करावा लागला होता। त्यामुळे चिपळूणकरांमध्ये भीतीचे वातावरण असलं तरी मात्र वाशिष्ठी नदी अद्याप देखील धोकादायक नसल्याची माहिती समोर येते। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची इशारा पातळी ही 5 मीटर आहे। आज दुपारी 3 वाजता पाणी पातळी 4.10 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे। पाणी पातळी ही इशारा पातळीच्या जवळ असली तरी नागरिकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। प्रशासन सतर्क आहे आणि एनडीआरएफ टीम देखील शहरामध्ये दाखल झालेली आहे। त्यामुळे काळजी घ्या, कारणाशिवाय बाहेर पडू नका, तसेच सूचनांचं पालन करा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।